काय नट्ट सम्राट काय चाललंय एवढं स्वगत? स्वगत कसला अण्णा, बोलते बंद झाले इथे. अरे बापरे, का कामाचा एवढा ताण आहे? हो ना. अरे मग चालायचंच. हा, अरे हेच तर वय तुमचं काम करण्याचं, सगळे ताण सहन करण्याचं, कष्ट करण्याचं. खूप कष्ट करा, खूप पैसे मिळवा. शेवटी सामान्य माणूस दुसरं करतो काय आयुष्यामध्ये? अरे अण्णा, अगदी बरोबर. आणि आता काय, तुम्ही नाही तर आम्ही कष्ट करायचे? हा, अरे आमचे कष्ट करून झाले. आता जे काय करायचं ते फक्त मन रमवण्यासाठी. म्हणून बघ, मी शिकवण्या घेत असतो मस्त. ते तुमच्यासारखंच काहीतरी माझे सासरे पण बोलायला लागले तर. म्हणजे तेच या वयात मन रमवायचं वगैरे काहीतरी. अरे मग बरोबरच आहे. मी म्हणतो हात पाय धड चालत असताना उगाच घरी बसून तरी काय करायचंय? नाही अण्णा, गंमत काय आहे की तुमच्या या मन रमवण्याच्या नादामध्ये तुम्ही माझं मनस्वास्थ्य बिघडवताय. त्याचं काय? अरे आता मी काय केलं? तुम्ही नाही हो, हा. आमचे सासरे. अच्छा, म्हणजे तुम्हाला त्यांचं म्हणणं पटत नाहीये का? नाही नाही, पटत नाही अशातला भाग नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला नोकरी करायची तर तुम्ही जरूर करा. पण त्यांचं काय झालंय आता, त्या भंडारीच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करणार आहेत ते. काय? हा, कधीपासून? उद्यापासून. हा, मग काय झालं? करू द्या की. अहो अण्णा, कसं सांगू तुम्हाला मी? हो शेट, आता कसं होणार? आता कसं होणार? काय काहीतरी करावं लागणार आता मला. हो नटसम्राट, हे बघा, उगाच काहीतरी कारण काढून त्यांचं मानसिक खच्चीकरण करू नका. अरे ज्येष्ठ नागरिकांना प्रोत्साहन द्यायला हवं तुम्ही, कळलं का? अहो अण्णा, तुम्हाला सांगायला काय गेलो, तुम्ही काय उलट मला. अरे म्हणजे काय? हे बघा, त्यांच्या आवडीचं क्षेत्र त्यांना मिळत असेल आणि तिथे काम करत असतील ना, तर करू द्या की. उगाच त्याच्यात मोडता घालू नका, कळलं का? हा, काम करतील ते, पण फक्त मी त्यांना आवडेन असं होईल. तुमचं जेवण झालं का? नाही, व्हायचंय. वेळेवर जेवत जा. हो चाललो. हा, नंतर बोलेन तुझ्याशी. हो, अरे काय येतो. नाही. हो. शेट, हे खरंच असं होणार आहे? मी खोटं कशाला बोलेन सुहास? नाही म्हणजे काका खरंच तिथे नोकरी करणार आहेत? असं म्हणतायत तर खरं. पण शेट, तुमचं तर कसं होणार? माहित नाही. त्यांना सांगून बघा ना, नका तिथे नोकरी करू म्हणून. बरं आहेस ना? हा? ते सासरे आहेत माझे, मी त्यांना काय सांगणार आहे? नोकरी करू नका म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते स्वतः गेले होते नोकरी मागायला तिकडे. पण शेट, तुमचं कसं होणार आता? माझं काय, नेहमीप्रमाणे अवघड कंडिशन. फार कष्टानं मी इथपर्यंत आलोय, सगळं जुळवत आणलंय मी. ते या कारणामुळे वाया नको जायला एवढंच वाटतंय मला. बघू काय होतंय ते पुढे. हो शेट, ऑल द बेस्ट. जमवा सगळं, होईल.